आजचा जो आपला कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तो म्हणजे इव्हिनिंग स्टार. आता इव्हिनिंग स्टार तुम्ही या इमेजमध्ये देखील पाहू शकता कशा प्रकारे फॉर्मेशन होतं. पहिली कॅन्डल जी असते ती रेड कॅन्डल असते, त्याच्यानंतर आपल्याला डोझी किंवा एक हॅमर टाईप कॅन्डल आपल्याला फाइंड करायची आहे. त्याच्यानंतरची कॅन्डल जी रेड कॅन्डल आपल्याला फॉर्मेशन झालेली पाहिजे. सो असं 3 कॅन्डलचा हा एक सेटअप आहे जो की त्याला आपण बोलतो इव्हिनिंग स्टार. सो आपण लाईव्ह चॅटवरती पाहूयात की नक्की आपण ट्रेड त्याच्यावरती कसा घेतला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे इव्हिनिंग स्टार हा जो पॅटर्न तो बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. सो बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण शोधताना कायम रेजिस्टन्सला शोधला पाहिजे. सो रेजिस्टन्सला अशा प्रकारे 3 कॅन्डलचा जे इव्हिनिंग स्टार आहे तो फॉर्मेशन झाल्याच्या नंतर आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा. थर्ड कॅन्डलचा लो ज्यावेळेस त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने क्रॉस करेल त्यावेळेस आपल्याला सेल साईडला आपल्याला ट्रेड एंट्री करायची आहे ट्रेडची. आणि जो एस-एल आहे तो ही जी डोझी कॅन्डल आहे ना त्याच्या वरच्या साईडला 1-2 पिप सोडून आपल्याला एस-एल प्लेस करायचा आहे. आणि जे टार्गेट आहे आपल्याला ते डायरेक्टली डाऊन साईडला जो नेक्स्ट सपोर्ट असेल तिथपर्यंत आपल्याला टार्गेट जे आहे ते आपल्याला अचीव होऊ शकतं. ॲज यू कॅन सी तुम्ही इथे चार्टवरती देखील पाहू शकता की हा इव्हिनिंग स्टार रेजिस्टन्सला फॉर्मेशन झाल्याच्या नंतर इथे आपण जर एस-एल प्लेस केला असता अपसाईडला एस-एल आपला हिट नसता झाला, डाऊन साईडला 2 कॅन्डलमध्ये फक्त आपलं टार्गेट अचीव झालं असतं. सो इव्हिनिंग स्टारवरती अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने प्रॉफिट जनरेट करू शकता.